जय शिवराय मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे ट्रॅव्हलिंग मुकुंद. आज आहे 22 ऑगस्ट 2026 आणि आज आहे श्रावणचा दुसरा शनिवार. आणि श्रावणी शनिवार म्हटल्यावर सातारकर कुठे जातात तुम्हाला सांगायची गरजच नाही. जे सातारकर नाहीत त्यांना मी पुढे सांगायलाच आपण कुठे चालले. आज आपण एका स्पेशल ट्रेकवर चाललेलो आहे. तर चला तर मग बघूया आपण पुढे काय करायचं आजच्या दिवसामध्ये. ॲक्च्युली मला निघायचं सकाळी 11ला नाही, 11 वाजले 1:30. एक मित्र येणार होता बरोबर, त्यांनी धोका दिला. त्यांनी सकाळी फोन करून म्हटलं की मी येत नाही आहे आणि घरातून थोडंफार काम लागलं. तर काम बी सगळं उरकलंय. आता मी एकटाच चाललोय. चला तर मग पाहूया आजचा आपला स्पेशल ट्रेक. जरंडेश्वरला जाताना वाटेमध्ये हे आपल्याला खामजाई देवीचे मंदिर आढळते आणि त्या मंदिराच्या बाजूलाच असलेले ही खामटाकी. या खामटाक्यांमध्ये 12ही महिने पाणी राहते आणि यामध्ये लोक नाणी टाकून आपली मन्नत मागतात असं बोलले जाते. आणि या दोन्हीमुळे खामटाके आणि खामजाई देवीमुळं या घाटाला खंबाटकी घाट असे नाव पडले. आणि हा घाट आता जरी गाड्यांची वर्दळ असली तरी खूप पूर्वीपासून हा एक महत्त्वाचा व्यापारी मार्ग होता. इथूनच पुढं असलेला वाई परगणा, साताराचा आपला अजिंक्यतारा किल्ला इकडून ह्या वाटेवरून जात असत. आणि हे तुम्ही पाहू शकताय, हे असलेलं दत्ताचं एक सुरेख मंदिर. हे मंदिर जवळजवळ 50 वर्ष जुनं आहे. हा जेव्हा घाट जुना होता तेव्हापासून हे मंदिर आहे. या घाटात आपण क्रॉस केला की आपण वाई तालुक्यात प्रवेश करतो. पुढे आल्यावर भुईंज गावातून कारखाना रोडवरून आपण आलो की आपल्याला हा चौक लागतो. या चौकातून आपण हा समोर दिसतोय ह्या रोडने गेल्यावर आपण जरंडेश्वर डोंगराकडे. तासाच्या प्रवासानंतर आपण येऊन पोचलेलं आहे आपल्याला जिथून ट्रेक करायचं तिथं पायथ्याला. आणि तुम्ही पाहू शकता माझ्या मागे डोंगर आहे. या डोंगरावर आपल्याला ट्रेक करायचं. ह्या डोंगराचं नाव आहे जरंडेश्वर डोंगर. जे सातारा भागात असेल त्यांनी ह्या जरंडेश्वर डोंगराविषयी ऐकलं असेल तर ह्या जरंडेश्वर डोंगराची भौगोलिक माहिती सांगतो. हा आहे डोंगर. आता इकडच्या साईडला आपण गेलो तिकडे सातारा तालुका आहे, इकडे गेलो तर कोरेगाव तालुका. सातारा आणि कोरेगाव तालुक्याच्या ह्या बाउंड्रीवर हे जरंडेश्वर डोंगर वसलेला आहे. आणि डोंगराविषयी आख्यायिका सांगितली जाते. जेव्हा रामायणामध्ये युद्ध चालू होतं आणि लक्ष्मणांना बाण लागला आणि लक्ष्मण मूर्छित येऊन पडले, तेव्हा एक श्रीराम व्यतीत झाले होते. मग श्रीराम व्यतीत झाले तर मग त्यांना असं सांगितलं की हिमालयात एक जडीबुटी आहे, संजीवनी जडीबुटी. ती जडीबुटी आणावी लागेल. तर हनुमान जेव्हा हिमालयातून संजीवनी जडीबुटी घेऊन जात होते तेव्हा त्यांनी फक्त जडीबुटी घेऊन चालले नव्हते, ते एक अख्खा डायरेक्ट पर्वत घेऊन चाललेले. तर त्या पर्वताचा एक तुकडा हा इथं पडला आणि ह्याला नाव आता पडला जरंडेश्वर डोंगर. आणि जरी हे आपण रामायणातल्या आख्यायिका असं जरी म्हणत असलो तरी ह्या डोंगरावर जे हिमालयामध्ये जे औषधी वनस्पती सापडतात तेच ह्या जरंडेश्वर डोंगरावर सापडतात. तर मित्रांनो, चालला आपल्याला आता इथून ट्रेकला सुरुवात करायची आहे. तर भेटूया पुढे. त्या मनाने चांगलं चालताय मग तुम्ही. मला साड्या फार आवडतात. अच्छा, त्यामुळे पहिल्यापासून मी साडत असतो. दुसरीकडे कुठं जाता का? नाही असं कुठे, पण मी शक्यतो कुठे जायचं म्हणलं हां, की पायी जातो. मला बरं वाटतं. तेवढाच व्यायाम. आहार नियंत्रित पहिल्यापासून. आहार महत्वाचा आहे. व्यसन नाही कसलं त्यामुळे ओके. वयाच्या मानाने तुमचं वाटत नाही एवढं वय. जायचं वाटत. सगळेजण फसतात. 50 एक वाटते जास्त. 10 वर्ष 67 60 आहे का? 64. 63. अवघड आहे. आमच्या 29-30 मध्ये अशीच अवस्था झाली. नाही तुम्ही करा ना, व्यायाम करा. नाही, सुरू आहे व्यायाम. नियंत्रण ठेवा, थोडंसं चांगलं ठेवा. बर. काय बघा, मर्जी राहील माझी परीक्षा कशी करायचं म्हणलं. चला जाऊ म्हणलं. 1 वाजता हल्लो हां, आणि त्यावेळेला वडाप लाईन चालू होती. बर. ते वडापनं आलो सातवडकडे. त्यानं बाहेरच सोडलं. हां, बाहेर सोडल्यानंतर तिथनं चालत त्या पाडवे फाट्यावर. हो 2 वाजता चालू. बापरे. फक्त 3 वाजले यायला. 1 तास लागला. तिथनं सातवड पाडळी असं चालत आलो. आणि इथनं 1 तास वर. हां, असं 2 तास माझा प्रवास झाला. फर्स्ट टाइमचं सांगताय? पहिल्या वर्षी 2007. हा 2026 आला. आणि
आलो वरती जरा बसलो, दर्शन वगैरे बेस्ट पैकी घेतलं, चहा साबुदाणा वडा खाल्ला, परत जाताना दर्शन घेतलं आणि निघालो. काय तुम्हाला सांगायचं, निम्या रस्ते झालो असेल. आमचा एक मित्र चाललो होतो वर, ते आलो होतो मोटरसायकल. मला म्हणाले का आलायस, कवाशी का आलाय, कोण कोण आलाय, म्हणजे एकटा झालो. म्हणजे असं करत खाली जाऊन बस, मी आलोच अर्धा तास दर्शन करून. बर. मी आलो खाली गेलो, एक पेरू घेतला बेस्टपैकी, आपण बसलो आपलं खात आले का अर्धा तास दर्शन करून. काय वेळ झाली होती ना, गर्दी आता कमी होती. दुपारनं गर्दी कमी होती. तिथनं मला तिथनं गाडीवर घेतलं, ती वाटर घरच दाखवली. घरी म्हणजे प्रत्येक असा येतो बाकी. आणि कसं होतं, आपण दर्शन घेऊन आलो ना, इतकं छान वाटतं, प्रसन्न वाटतं, सगळा थकवा जातो निघून. थकवा जातो, आनंद वाढतो, एनर्जी वाढते सगळ्या बाजून. असं नॉर्मल मंदिरात कोण पण जाते चालत मी गावातल्या? रोज जातो माझं, रोज 81 पासून. हे इथनं वरनं जाऊन गेलं म्हणजे ते एनर्जी मिळते. मी सांगतो ना, इथून गेलो ना मी, मारुतीला सर्टिफिकेट दिलं की ते खरंय. तू तंदुरुस्त आहेस. 1 तासाच्या ट्रेक नंतर आम्ही जरंडेश्वर डोंगरावर येऊन पोहोचलो आणि हे विहंगम दृश्य बघून आमचा सर्व थकवास निघून गेला. आज श्रावणाचा दुसरा शनिवार असल्यामुळे भक्तांची खूपच गर्दी डोंगरावर होती आणि ह्या ज्या प्रसिद्ध असलेल्या घंटांजवळ लोकांची फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी लगबग सुरू होती. जरंडेश्वर डोंगरावर रामदास स्वामी पण दर्शनाला येत असत व ते जिथे ध्यान करत असे ती ही जागा. इथून थोडे वर आले की आपल्याला काही साधूंच्या समाध्या पण पाहायला भेटतात. इथे पूर्वीच्या काळी खूप साऱ्या साधूंचे वास्तव्य होते असं बोललं जातं आणि आपण पाहत असलेलं हे जातं आहे सीतेचं जातं. त्या जात्याच्या साईजवरून आपण अंदाज लावू शकतो पूर्वीच्या काळी इथे किती लोक राहू शकतात. हे जातं अजून पण सद्यस्थितीत आहे. त्या जात्याच्या साईजवरून किती लोकांचं जेवण इथं बनत असेल याचा आपण अंदाज लावू शकतो. पुढे गेल्यावर आपण आता मंदिराच्या मुख्य भागात जाऊया. व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे द्रोणगिरी पर्वताचा पडलेला तुकडा म्हणजेच हा जरंडेश्वर डोंगर. या जरंडेश्वर डोंगरावर असलेला हनुमान हा स्वयंभू असून या हनुमानाला मिशा आहेत, म्हणून हा हनुमान मिशावाला मारुती म्हणून प्रसिद्ध आहे. खूप कमी ठिकाणी मिशावाला मारुती आपल्याला पाहायला मिळतो. श्रावणी शनिवार, रामनवमी, हनुमान जयंती या दिवशी लोकांची अलोट गर्दी या डोंगरावर होत राहते. तर आपण पाहू शकताय की झालेली लोकांची गर्दी. आता आपण गाभाऱ्यामध्ये जाणार आहोत. थोडं ठेवा आणि बाकी घेऊन जा घरी. ते घेऊन जा प्रसाद. मित्रांनो, निसर्गप्रेमी आणि ट्रेकरसाठी जरंडेश्वर हा खूप उत्तम पर्याय आहे. 1 दिवसामध्ये तुम्ही हा कव्हर करू शकता व सातारापासून 10 ते 12 किलोमीटर असल्यामुळे हे खूप जवळचं ठिकाण आहे. धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल. भेटूया पुन्हा एकदा नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या. जय शिवराय.